श्री स्वामी समर्थ. धनु राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात नशीब तुमची कितपत साथ देणार? करिअरमध्ये प्रगतीची नवीन संधी मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होतील का? प्रेम आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण येतील का? आरोग्य आणि मानसिक स्थैर्याच्या दृष्टीने हा काळ कसा राहील? चला जाणून घेऊया धनु राशीचे या पंधरवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा कालावधी धनु राशीच्या व्यक्तींसाठी नवीन अनुभव, महत्त्वाचे निर्णय आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटनांचा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून रखडलेली कामे आता मार्गी लागू शकतात. मनात असलेली अस्वस्थता कमी होऊन भविष्याबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते. या काळात तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल आणि नवीन संधींकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनेल. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडल्या तरी त्यातूनच नवीन मार्ग आणि नवीन शक्यता निर्माण होतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत उत्साहवर्धक आणि प्रगतिकारक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये यश मिळू शकते. काही व्यक्तींना पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा नवीन विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कल्पना आणि नियोजनामुळे कार्यक्षेत्रात तुमची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक, नवीन बाजारपेठ किंवा नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. मार्केटिंग, शिक्षण, प्रवास, सल्लागार सेवा किंवा ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. एखाद्या जुन्या प्रकल्पातूनही आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही मोठे निर्णय घेताना अनुभवाचा आधार घ्या. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ हळूहळू सुधारणा घडवून आणणारा ठरू शकतो. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त उत्पन्नाचा एखादा नवीन मार्गही उपलब्ध होऊ शकतो. काही व्यक्तींना परदेश किंवा दूरच्या ठिकाणांशी संबंधित आर्थिक लाभ मिळू शकतो. तथापि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. प्रवास, घरातील गरजा किंवा कुटुंबियांशी संबंधित काही खर्च वाढू शकतात. आर्थिक बाबतीत अति आत्मविश्वास टाळा. बचत आणि गुंतवणूक यामध्ये योग्य संतुलन राखल्यास भविष्यातील आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेम आणि वैवाहिक जीवनात हा काळ आनंददायी ठरू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्यामुळे गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात असणाऱ्या व्यक्तींना नात्यात अधिक स्थैर्य आणि विश्वास जाणवेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय एकत्र घेण्याची वेळ येऊ शकते. काही व्यक्तींना विवाहासंबंधी शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. नात्यातील प्रामाणिकपणा आणि विश्वास कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहू शकते. घरातील सदस्यांशी संबंध अधिक दृढ होतील. एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. घरात पाहुण्यांचे आगमन किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगामुळे वातावरण प्रसन्न राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. कुटुंबासाठी घेतलेले काही निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे अभिमानाची भावना निर्माण होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सामान्यतः चांगला असला तरी निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे. प्रवासाची धावपळ, कामाचा ताण किंवा अनियमित आहार यामुळे थकवा जाणवू शकतो. सांधेदुखी, पचनसंस्थेशी संबंधित त्रास किंवा झोपेच्या समस्या काही व्यक्तींना जाणवू शकतात. नियमित व्यायाम, चालणे आणि योग यांचा फायदा होईल. आहारात संतुलन ठेवणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा. सकारात्मक विचारसरणी आरोग्य सुधारण्यास मदत करेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा राहील. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. अभ्यासातील सातत्य आणि मेहनत यामुळे अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता वाढेल. काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण किंवा विशेष प्रशिक्षणाशी संबंधित संधी मिळू शकतात. शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. आत्मविश्वास टिकवून ठेवणे आणि वेळेचे नियोजन करणे यशासाठी महत्त्वाचे ठरेल. प्रवास आणि नवीन संधी. धनुराशीच्या व्यक्तींसाठी प्रवास हा या पंधरवड्याचा विशेष भाग ठरू शकतो. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा धार्मिक कारणांसाठी प्रवास घडू शकतो. हे प्रवास भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून चांगल्या संधी मिळू शकतात. काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित काम किंवा नवीन प्रकल्पाची संधी मिळू शकते. प्रवासादरम्यान मिळालेले अनुभव तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवू शकतात. आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती. या काळात आध्यात्मिक विषयांबद्दल आकर्षण वाढू शकते.
धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनाला समाधान मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. ध्यान आणि प्रार्थना यामुळे मानसिक शांतता लाभेल. जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळाल्यासारखे वाटू शकते. आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःच्या क्षमतेवर अधिक विश्वास वाटू लागेल. सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक दृष्टिकोन यामुळे अनेक अडचणींवर मात करता येईल. विशेष सूचना: कोणत्याही गोष्टीत अतिघाई करू नका. मोठी आश्वासने देताना वास्तव परिस्थिती लक्षात घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. प्रत्येक संधी स्वीकारण्यापेक्षा योग्य संधी निवडण्यावर भर द्या. बोलताना स्पष्टता आणि संयम राखा. उपाय: दररोज भगवान विष्णू आणि श्री दत्तगुरू यांचे स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. एकूण धनुराशीसाठी हा पंधरवडा आशावाद, नवीन संधी आणि प्रगतीचा ठरू शकतो. या काळात तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडतील, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवीन दिशा मिळेल. करिअर, आर्थिक बाबी, नातेसंबंध आणि वैयक्तिक विकास या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा दिसू शकते. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करू शकता. हा काळ तुमच्या क्षमतांना नवी उंची देणारा आणि भविष्यातील यशाचा मजबूत पाया घालणारा ठरेल. धनुराशीसाठी हा पंधरवडा उत्साह, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेल्या काही गोष्टी मार्गी लागतील आणि मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. नोकरी, व्यवसाय, आर्थिक बाबी आणि नातेसंबंधांमध्ये हळूहळू सुधारणा जाणवेल. घाईगडबड टाळून संयमाने निर्णय घेतल्यास हा काळ तुमच्यासाठी लाभदायक आणि प्रगतीचा ठरू शकतो. धन्यवाद.